नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं संजीवनी उद्योग समूहामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या कोपरगाव तालुक्यासहित पंचकृषीच्या वतीने खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट किंवा विषय सांगण्याकरता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. पहिल्यांदाच आपल्या या परिसरामध्ये देशाचे सहकार मंत्री आणि लोकप्रिय असे गृहमंत्री अमितभाई शहा हे 5 तारखेला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाकरता या ठिकाणी दुपारी 3 वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी जाहीर सभेनिमित्त आणि उद्घाटनानिमित्ताने येत आहात. त्यांच्या समवेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीधर मोहोळ साहेब देखील आहे. आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे. त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहे. तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि हे आगळा वेगळा प्रकल्प भारतातील पहिला सहकारी तत्वावरील सीबीजी किंवा कॉम्प्रेस नॅचरल बायोगॅस किंवा कॉम्प्रेस बायोगॅस जो इंधन म्हणून आपण सर्व गाड्यांमध्ये त्या ठिकाणी टाकतो, असा हा प्रकल्पाचा उद्घाटनानिमित्ताने. त्याचप्रमाणे पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसिस ज्याला आपण पीडीएम म्हणतो, आपल्या माहितीकरता की पोटॅश हे 100% भारतामध्ये आयात होतं. आयात झालेलं पोटॅश ज्यावेळेस शेतकरी आपल्या पिकांसाठी टाकतं त्याचा अपटेक होऊन ऊसामध्ये जातं आणि सर्व साखर, मळी, इथेनॉल काढल्यानंतर राहिलेल्या स्पेंटमधून त्या पोटॅशची रिकव्हरीचा प्लांट या ठिकाणी आपण टाकलेला आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्री प्रथमच आपल्या परिसरामध्ये येत आहे आणि त्यांच्याबरोबर इतरही मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. मी आपल्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकरी असतील सगळ्यांना आवाहन करतो की आपण येत्या 5 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर या ठिकाणी सर्वजणांनी येऊन आपल्या केंद्रीय नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण याल या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. शॉर्ट ठेवलं मी. तुम्हाला काही डिटेल द्यायचं असेल मी परत सांगू शकतो प्रकल्पाबद्दल. किती टीपीडी आहे वगैरे सांगू का ते सगळी माहिती? ज्या प्रकल्पासाठी केंद्रीय सहकार मंत्री या ठिकाणी येत आहात तो 2 प्रकल्प आहे. एक 12 टन्स पर डे क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प आहे ज्याला आपण इंधन म्हणून गाडीमध्ये वापरतो. त्याबरोबर त्रिपक्षीय करार आपल्या कारखान्याचा झालेला आहे. गेल असल, बीपीसीएल असल आणि कारखाना असल या तिघांमध्ये त्रिपक्षीय करार करून त्या ठिकाणी पहिली ही सहकारी कारखाना आहे देशामध्ये जो अशा पद्धतीचा प्रकल्प उभारणी करतो आहे. खऱ्या अर्थाने अन्नदाता ते ऊर्जादाताचा जो काय प्रवास आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेला आहे त्या दिशेने हा एक महत्त्वाचा पाऊल एका दृष्टिकोनातून आहे. त्याचबरोबर स्पेंट वॉशमधून पोटॅश रिकव्हरी हा देखील एक आगळा वेगळा प्रयोग या संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी केला आहे. त्याचं देखील लोकार्पण किंवा उद्घाटन या निमित्ताने या सर्वच मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आपल्याला ज्ञात आहे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली 90च्या दशकामध्ये सर्वाधिक उपपदार्थ करणारा कारखाना म्हणून संजीवनी सहकारी साखर कारखाना नवलौकिक झालेला होता. त्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय बिपिनदादांच्या नेतृत्वाखाली ज्यूस टू इथेनॉल करणारा देखील पहिला सहकारी साखर कारखाना हा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना होता. आणि त्याच पावलावर पाऊल चालून आता हा एक मोठं पाऊल या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहामध्ये उचलला गेलेला आहे. 50 कोटीहून अधिकचा खर्च करून या प्रकल्प उभारणीची या ठिकाणी झालेला आहे.
त्यामुळं हा एक मोठा आनंदाचा क्षण संजीवनी उद्योग सोमा आमचे सगळे सभासद शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या निमित्ताने आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. थोडीशी लाईन आणि लेन स्टार्टिंग पासून चुकली, पण ठीक आहे, आता तुम्ही सुधारून घ्या कट बीट करून. याच्यामुळे शेतकऱ्यांचा काय फायदा आहे ते सांगू का? या प्रकल्पामुळे आपल्याला ज्ञात आहे साखर कारखानदारी सातत्याने अडचणीत आहे. जवळपास 200 पर्यंत सहकारी तत्वावरची कारखाने आपल्या राज्यात होते. आज ती संख्या 100च्या आत आलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जो आर्थिक कणा म्हणून ग्रामीण महाराष्ट्राचा आपण ओळखला जातो, त्याला कुठंतरी केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस मोदीजी आले त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने एका प्रकारे मदतीचा हात देण्यात आला. अमितभाई शहांच्या नेतृत्वाखाली 15,000 कोटी इन्कम टॅक्स जो वर्षानुवर्ष प्रलंबित होता तो माफ करण्यात आला. इथेनॉल ब्लेंडिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी घेण्यात आला. 2% चालू झालेला हा प्रोग्राम 20% इथेनॉल ब्लेंडिंग गेलेला आहे. आणि म्हणून एका प्रकारे अन्नदात्याला ऊर्जादाता करण्याचं काम या केंद्र सरकारने केलं. आणि म्हणूनच आपण बघतोय सातत्याने संजीवनी सहकारी साखर कारखाना, सहकार मर्ची, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना असेल, इतरही राज्यातले कारखाने हे मोठ्या प्रमाणात FRP पेक्षाही जास्त रक्कम जी काही देऊ शकता आज शेतकऱ्यांना, त्याचं प्रामुख्याने ह्या अशा सारख्या प्रकल्पांचं मोठं हातभार त्याला लागणार आहे. आणि म्हणूनच येत्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचा फायदा याच्यात मोठा होणार आहे. प्रति मेट्रिक टन जे काय FRP शासनाने धोरणाप्रमाणे ठरवून दिलेले आहे त्याच्याही पेक्षा जास्त दर देण्याकरता किंवा अधिकचा भाव देण्याकरता अशा धोरणांमुळे अशा प्रकल्पांचं मोठं मदत या ठिकाणी होणार आहे. केंद्रीय मंत्र्यांचा काही प्रोग्राम आलेला आहे का? कसं त्यांचा दौरा असेल? खरं तर त्याबद्दल ते या ठिकाणी आपल्या शिर्डी नगरीमध्ये येणार आहात. साईबाबांचं दर्शन सर्वप्रथम घेऊन जिल्ह्यातील इतर ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाला भेट देऊन ते 3 वाजता साधारणपणे 1:30 आपला कार्यक्रम चालू होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाला येऊन ते आपल्या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन करून शेतकरी आणि समोर उपस्थितांना संबोधित त्या निमित्ताने करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काल निर्णय झाला की साखर कारखान्यांमधनं शेतकऱ्यांनी ऊस घातलेला आहे त्यातनं 15 रुपये कपात केली जाणार आहे. 5 रुपये पूरग्रस्तांसाठी आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी. तुमचं याला समर्थन आहे का? आणि शेतकरी देखील त्याचं समर्थन करतील? निश्चितपणाने साखर संघाचा संचालक म्हणून मी त्या मीटिंगला उपस्थित होतो. गेल्या अनेक वर्षांपासून आपण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 रुपये टनाप्रमाणे गोळा करून देतो. साधारणपणे 50-52 कोटीची ती कपात गेल्या आर्थिक वर्षामध्ये संबंध ऊस कारखानदारींच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गेली. परंतु आज जर बघितलं तर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जवळपास 500-600 कोटीपर्यंत वेगवेगळ्या वैद्यकीय मदत असतील, वेगवेगळ्या निमित्ताने त्या ठिकाणी मदत कार्य केलं जातं. आणि एका प्रकारे सगळ्यांचाच आग्रह त्या मीटिंगमध्ये होता की आपण 5 रुपयाऐवजी ते 10 रुपये करावे. आणि विशेषतः शेतकरी अडचणीत आहे त्या अनुषंगाने अधिकचे 5 रुपये पूर परिस्थिती असल्यामुळं करावी. आणि त्याला सर्वानुमते संमती त्या बैठकीमध्ये सगळंच आम्ही सहकार कारखान्यांचे प्रतिनिधी असतील, शासनाचे प्रतिनिधी असतील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सदस्य त्या मीटिंगला उपस्थित होते. सर्वानुमते तो निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्याला ते VSI साठी देखील 1 रुपये कपात करून संशोधनासाठी त्या ठिकाणी ऊसाच्या याला देत असतो. गोपीनाथ मुंडे त्या ठिकाणी महामंडळ आहे जे ऊस तोडणी कर्मचाऱ्यांसाठी, विद्यालय मुलांसाठी, वसतिगृह अशा योजना घेत असतात. त्याचं देखील त्या ठिकाणी 3 रुपये आम्ही सातत्याने कपात करून देत आहोत.
त्याच्यामुळं कारखान्यांनी सुनिश्चित करावं याचा कुठलाही भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. मात्र त्या ठिकाणी राज्य सरकारला देखील मदत होईल अशीच भावनेने आम्ही या सगळ्या निर्णयाला संमती दिलेली आहे. आता साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे, ग्रामीण भागात खूपच आहे आणि आता सध्या फटका उसाला पिकाला येत असताना असं असताना केंद्राकडून निधी घेण्याऐवजी शेतकऱ्यांकडून कपात करणं तुम्ही एक संचालक आहात कसं वाटतं? नाही, अर्थात ही एक सहकार्याचे मूल्य जपण्याच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टीला आम्ही बघतो. ज्या उद्देशाने सहकार हा उभा झाला होता, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळावी म्हणून, आणि एका दृष्टिकोनातून तोच उद्दिष्ट या 10 रुपये कपातीतून देखील साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साखर संघ किंवा राज्य सरकारने केलेला आहे. केंद्राकडून मदतीसाठी आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय पंतप्रधान साहेब असतील, अमितभाई शाह असतील, यांना भेटून आपली मागणी केलेलीच आहे. आणि कालच आपण जी काय माहिती मला मिळाली, 2200 कोटीचा पहिला हप्ता मदत म्हणून दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढील जी काय नुकसानीचे पंचनामे झाल्यावर त्या ठिकाणी मदत कार्य करण्यात येणार आहे. झालं? ठीक आहे. तुम्ही पण सगळेजण कार्यक्रमाला या, हेच या निमित्ताने आमंत्रण करतो. तिकडं निकडं कसं करणार मग लवकर? तोपर्यंत तुम्ही येऊन जाल इकडे. ठीक आहे, करा नियोजन. हा चालेल, आमच्याकडे तुमचं जेवण आमच्याकडे राहू द्या. हा हो, विक्री त्रिपक्षीय करार केलेला आहे आपण, गेल आणि BPCL. तर आपण त्यांना तो सप्लाय करणार. आपल्या परिसरातील असलेले जे काही CNG पंप आहे त्यांना तो सप्लाय होणार आणि त्यांच्या माध्यमातून तो ग्राहकांना वितरित होणार. त्याला प्युरिटीच्या आधारे ऑइल कंपन्यांनी दर ठरवून दिलेले आहे. त्याला पण निश्चित एक दर, जे काही मिनिमम दर आहे ते 70 रुपयाच्या वर दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्युरिटीच्या आधारे 78, 80, 84, अगदी 84 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. अशा पद्धतीचं दरपत्रक त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपलं इंधन आपल्या शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी तयार होण्यास मदत होईल. भविष्यात जाऊन CNGच्या गाड्या, CNGचे ऊस तोडणी वाहतुकीसाठी ट्रॅक्टर, असे वेगवेगळ्या उपाययोजना केल्यानंतर कारखाना देखील स्वमालकीचा CNG पंप त्या ठिकाणी टाकू शकेल आणि नाममात्र दरामध्ये ऑइल कंपन्यांचा नफा वजा करून नाममात्र नफ्यावर देखील तो शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची 2 पैशाची बचत त्या ठिकाणी निश्चितपणाने भविष्यामध्ये होईल. आणि याने हातभार लागल्याने ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च जर कमी झाला, आपल्या माहितीसाठी ज्ञात असेल की FRPचा दर काढताना आपण केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या 3535 रुपये हा 10.25% रिकव्हरीला दर आहे, वजा ऊस तोडणी वाहतूक त्या ठिकाणी होत असते. मग त्यामध्ये 1000 रुपये ऊस तोडणी वाहतूक आली तर तो 2555च दर मिळतो FRPचा. परंतु तीच वाहतूक जर 200 रुपयांनी कमी झाली तर अतिरिक्त मिळणारे 200 रुपये हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यामुळं या सर्वांगीण विचार करता शेतकऱ्याचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा ऊस उत्पादकांचा होणार आहे. पोटॅश आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे पोटॅश आज 100% भारतामध्ये कुठंही उपलब्ध होत नाही. आणि आपल्याला पिकांना NPK मध्ये आपल्याला ज्ञात आहे पोटॅश एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो पिकांना दिल्याशिवाय पिकांची पाहिजे तशी अपेक्षित वाढ होत नाही. आणि त्याच्यामुळे 100% आजच्या तारखेला आयात हा भारतामध्ये करावा लागतो. अर्थात आयात केलेला पोटॅश ज्यावेळेस अपटेक होऊन ऊसामध्ये जातो, ऊसातून क्रशिंग झाल्यावर साखर काढून, मळी काढून झाल्यावर, मळीतून अल्कोहोल काढल्यावर जे काय स्पेंट वॉश, सांडपाणी आपण म्हणतो, त्यामध्ये हे पोटॅश आढळून येतं
आणि त्याचा रिकव्हर करण्याचा प्लांट आपण या उद्योग समूहाच्या माध्यमातून टाकलेला आहे, जेणेकरून ते खताच्या रूपाने फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या प्रमाणे 16% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पोटॅश आढळतं आणि इतरही घटक त्यामध्ये आहे. हे ऑर्गॅनिक खत म्हणून आपण शेतकऱ्यांना नाममात्र दरामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो. अर्थात त्याकरता मोठे फर्टिलायझर कंपन्या देखील कारखान्याबरोबर करार करण्यासाठी तयार आहेत. त्याच्यामुळं दोन्ही पर्याय कारखान्यासमोर सध्या उपलब्ध आहे. शेतकऱ्यांची मागणी असल्यास शेतकऱ्यांना देखील पोटॅशयुक्त खत त्या ठिकाणी आपण देऊ शकतो किंवा फर्टिलायझर कंपन्यांना देखील आपण ते विक्री करून 2 पैसे नफा कमवून तो शेतकऱ्यांना पर्याय भावाच्या रूपाने आपल्याला देता येईल, हे मात्र निश्चित. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.